घराकडे लक्ष दिलं, लपले खरं पण सुखाने राहिले. शांततेचं स्थान, सुखाचं स्थान, समाधानाचं स्थान भगवंताचे चरण आहे. म्हटले त्या चरणापर्यंत जाण्याकरता काय करावं लागणार आहे? एकदा चरणापर्यंत गेलं की सगळं तिथं मिळणार आहे, साध्या भाषेत आहे. पण चरणापर्यंत जाण्याकरता आणि त्या लक्ष्मीची सुद्धा कृपा करून घेण्याकरता आधी आपल्या घरातल्या लक्ष्मीला सुद्धा समाधानाने ठेवणं, किंबहुना तिचा आदर करणं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं काम आहे. नाहीतर परमात्म्याच्या चरणाची सेवा असावी आणि इकडे तिच्या विषयीचा जर हेवा असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. म्हणून अंतःकरणामध्ये एक गोष्ट असावी, एखादी इच्छा, एखादी वासना, एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप, गौरी स्वरूप, पार्वती स्वरूप जी स्त्री असेल तिचा सन्मान असावा. कारण कुठली स्त्री ही कमी नाही, कोणतीही असू द्या. बालवयामध्ये असेल तर विशेष रूपाने शास्त्र नमूद करतं तिला गौरी स्वरूपात पूजावं. तरुण वयामध्ये असेल तर तिला पार्वती स्वरूप पूजावं. विशेष असणारं स्थान त्या ठिकाणी सांगितलंय. एकदा की लग्न झालेलं असेल तर तिला लक्ष्मी स्वरूपच समजावं. आणि एखाद्या स्त्रीचा लग्न झाल्यानंतर जर पती गेलेला असेल आणि मात्र स्त्री जर मागे राहिलेली असेल तर त्या स्त्रीला अग्रगण्य स्थान संतांनी याहीपेक्षा देतात. तिच्या पुढे शब्द वापरतात गंभा, गंगा, भागीरथी. या दोन गाय आहेत, विशेष असणाऱ्या गंगा आहे, ज्यांचं स्थान देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून त्या स्त्रीला सुद्धा अग्रगण्य स्थान असावं. कुठल्या स्त्रीचा अपमान आपल्याकडनं होऊ नये, तिच्या अंतःकरणाला दुःख होईल असं वागणं जर आपलं असेल तर लक्ष्मी दूर जाण्याला कारण आहे. म्हणून आपल्या घरातील स्त्री सुद्धा निदान आदर तरी असावा. आजकाल बघा बोलता बोलता शब्द वापरतात लोक, तुला काही समजत नाही. अरे समजत नसतं तर महत्वाचं छोटासा जीव मोठा करण्याचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. एक छोटासा जीव जन्माला यावा, फक्त ती जर महिनाभर सुट्टीवर राहिली तर काय अवस्था होईल घरासाठी, हे विशेष करण्यासारखी बात आहे. म्हणून बस एक करावं, यत्र नारेस्तु पूज्यते परिणाम रमन्ते तत्र देवता. सगळ्या देवाचं स्थान तिथे. म्हणून लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरातल्या ज्याही स्वरूपात असेल त्या निदान आदराने सन्मानाने वागवावं. ज्या दिवशी तुमचा आदर सन्मान संपेल त्या दिवशी संपुष्टाकडे हळूहळू जायला लागते. कारण त्या लक्ष्मीचा अंश प्रत्येक स्त्री आहे आणि भगवंताचा अंश प्रत्येक पुरुष आहे. इथं कमी कोणीच नाहीये. प्रत्येकाला समान स्थान भगवंताने त्या ठिकाणी दिले. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. म्हणून संत महात्मे सन्मान म्हणतात, तुकोबर आहे ते सांगतात, जेव्हा प्रधान कर्म घरातील आपण सांभाळू आणि मग त्या परमात्म्याच्या चरणांची सेवा करायला लागू. काय सेवा करणार आहेत? संत महात्मे म्हटले फार काही नाही जमत. चलता चलता बोलता बोलता एकच म्हणा, काय? हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला.
म्हणा म्हणा म्हटलं आम्ही सगळे ना म्हणच असतं. किती साधं गणित असतं तरी आपण वाजवत नाही. म्हणणं सोपं आहे, राम म्हणणं, कृष्ण म्हणणं, विठ्ठल म्हणणं सोपं आहे. मी नेहमी सांगते, मुखाला येणं अवघड आहे. टाळी वाजवणं बाहेर कठीण नाही आहे, पण वाजवण्याकरता सद्बुद्धी निर्माण होण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं. मी सांगितलं ना, कीर्तनात येणं याच्या पाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. आणि कीर्तनात न येणं याला कारण सुद्धा पाप आहे. कारण पाप कीर्तनात येऊ देत नाही, पुण्य कीर्तनात घेऊन आल्याशिवाय राहत नाही. हे मोठं वैभव आहे. संत महात्मे म्हणतात त्याचं नामस्मरण केलं की तो प्राप्त होणार आहे. तो प्राप्त झाला की त्याच्या चरणाचं दर्शन होणार आहे. चरणाचं दर्शन झालं की अगदी सगळे वैभव जे आपण आतापर्यंत पाहिले लक्ष्मीसह संतांसह सगळे तिथंच मिळणार आहे. म्हणून तुम्ही एकच करा, काय करा, विठोबा रखुमाई.